बातमी आहे धुळे जिल्ह्यातून. धुळे ग्रंथोत्सव 2025 अंतर्गत शिरपूर एज्युकेशन सोसायटी आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 व 18 जानेवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी 17 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वर्गीय रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण प्रतिष्ठान महिला मंडळ माळीगल्ली शिरपूर यांनी नानासाहेब सुभाष अहिरे लिखित व श्री प्रवीण माळी दिग्दर्शित आहेर या नाटकाचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने नवीन तरुणाईला आपल्या खानदेशी लग्न संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडून दिले. विशेष म्हणजे या नाटकातील एकही महिला पूर्वी स्टेजवर कधी गेलेली नव्हती. मात्र त्यांनी केलेले सादरीकरण प्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रू काढणे इतपत उंचीवर गेले होते. त्यानंतर दिनांक 18 जानेवारी रोजी कथाकथन सदरमध्ये महाराष्ट्रात नावाजलेले श्री प्रवीण माळी यांचं आयतं पोयतं सख्यानं या एकपात्री प्रयोगाचे अत्यंत विलोभनीय सादरीकरण केले. आपल्या खानदेशातील लग्न संस्कृती व त्यातील विकृतींवर प्रकाशझोत टाकून उपस्थित मान्यवरांना मनमुरादपणे हसवले. आजचा युवक बाप मुलीचे नाते, अहिराणी ओव्या, खाद्य संस्कृती, दैव संस्कृती याविषयी अत्यंत मार्मिकपणे सादरीकरण केले. तुफान हास्याचा फवारा उडवत युवक युवती आणि उपस्थित प्रेक्षकांना वैचारिक मेजवानी देऊन कार्यक्रमाची उंची वाढवली. या प्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली. माननीय आमदार अमरीशभाई पटेल तथा माननीय श्री भूपेशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पवार, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्ष संगीताताई देवरे, सचिव रेषा पटेल, श्री राजगोपाल भंडारी, श्री छगन गुजर, श्री कमल किशोर भंडारी, प्राध्यापक वैशाली पाटील, प्राचार्य श्री महाजन सर, नगरसेवक श्री बाबूलाल बिका माळी यांनी कौतुक केले. तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी अभिनंदन केले. संस्थेचे सर्व प्राध्यापक, साहित्यिक व सर्व प्रेक्षकांना 1.5 ते 2 तास खिळवून ठेवून श्री प्रवीण माळी यांनी आपल्या सकस अभिनयातून खानदेशातील अहिराणी भाषेचे व संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवले आणि धुळे ग्रंथोत्सवात मानाचा तुरा रोवला. धुळे शहरातील वाचकांच्या 22 वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक शब्दगंगा, निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक, दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प. केवळ व्हॉट्सॲपवरच नाही तर दैनिक शब्दगंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहासोबत वाचकांच्या प्रत्यक्ष हातात असते आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या घरात आहे. इतला आराय वारत कधी मी ध्यान देत नाही. तुमले म्हणा अल्लाह न दिकस पण तिले ऐकू येत नाही. तेने दिकस माय अंडरले बट माहिती होतं पण मला देशी सांगेल नाहीये. काय का बारा मारा ना इतला मात्र तुमले चहा दिगो तेवढा मग सुरू घेतो तुमना अति आहे का बारा मारा ना माले शिकायला नाही का. आज जर मी चौक मा बरं तर 4 लोक मला हुशार म्हणतो सांग तुम्हाला शिकायला नाही. याला लगीन करायला धाडवतं काय रिकामा नगराला धाडवतात. लगीन करायला सांगा ना तुम्हाला वो कट्टा का ना मग या वय मा व तुम नाही होते ना बट डोकं उचिडी घे ना तरी सुधारतात नाही का. चॉकलेट खायला ना का वो चॉकलेट नाही खाई राहिनो म्हणा दात पडेले म्हणा सावाजी राहिना नावा म्हणा तरी एक दिखी राहिना तुमना तो बी दिखाव नाही. आंबा खाले बाणी निंबा खाले लालो पडदा ओ पडदा ओ पडदा ओ काय करा देवा चहा सांगे राहिलो ना. ती गोड लागायला पाहिजे, ती गरम लागायला पाहिजे. तिला म्हणतोस आम्ही चहा. ती चहा प्यावानंतर मला माय माऊलीसना कंठस माईन जो आवाज असता मला तर असं वाटत की मराठी आणि हिंदी सिनेमाना जो कोरस आहे ना तो कोरसना शोध मला खानदेशना माय माऊलीसना कंठस माईन लागेल आहे. म्हणीसन माते आपला खानदेशनी गान साम्राज्ञीनी जी जग फेमस आहे ती स्वर्गीय लताजी मंगेशकर. अहो बी आपला खानदेशना सगळ्यात मोठा मान. देवा मने मी देवलाया देवानी भजीला कोटे गावता अंजनीना काटे गा
सोमती बायजा खंता आणि मंगलाताई खंती वही जाई लक्ष्मीनारायण जोडा वही जाईल सोमती गाडी सोना गाया करे खंता तीन संगे जाय सान टोपली मा सोना भरले लागा कामले बट्ट्या सवासनी सोनं बोला आणि सोनं पूजा असं मनावर कसं झालं निसे नाही कसं का माहिती पायलट मंडळी असं असतं मंडळी इथे जमलेल्या तरुण मंडळींना वाटत असेल उखलला उकिरडा पूजन भलतच आहे ना पण मंडळी ही काय अंधश्रद्धा पण नाही आपला खानदेशाच्या लोकजीवनावर रामायण आणि महाभारताचा प्रभाव आहे मंडळी त्यात भगवंत म्हणतात या संसारात ज्या ज्या सजीव आणि निर्जीव वस्तू आहेत त्या माझ्या तेजाच्या आहेत त्या माझ्या चेतनेच्या आहेत म्हणून मंडळी या उकिरड्याला सोन्याची उपमा दिलेली आहे मंडळी भालदेवाचं विसर्जन या उकिरड्यावर गोरक्षनाथांचा जन्म या उकिरड्यावर म्हणून आजही प्रत्येक खेड्यागावात या उकिरड्यावर दिवा लावला जातो मंडळी या उकिरड्यावर गाईचे शेण असते हल्ली आता गोष्ट वेगळी आहे हो आता या उकिरड्यावर प्लास्टिकच आपल्याला पाहायला मिळते म्हणून आपल्याला वाटतं की या उकिरड्याचा किती घाण वास येतोय पण पूर्वी या उकिरड्यावर शेण माती हे सगळं असायचं आणि त्याचं खत तयार करून या महिलांनी म्हटलं ते खत वडिलांच्या शेतात जातं आणि त्या खतातून पिकाच्या रूपाने माणिक मोती पिकून येतात म्हणून धन्य ती अहिराणी लोक संस्कृती आणि धन्य ते अहिराणी लोक जीवन मंडळी चला पाहूया पुढील हळदीच्या चालीरीती आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी